हॅलो. हा हॅलो. हा वेट करा 1 मिनिट. ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण घन आणि घनमूळ हा भाग शिकणार आहोत. सर्वप्रथम मला तुम्ही घन म्हणजे काय कोण सांगाल आपल्यापैकी? घन म्हणजे काय? बरोबर आहे, एखाद्या संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. येणाऱ्या गुणाकाराला. बरं मला सांगा तुमचं किती पर्यंत घनपाठ आहे तरी? 20 पर्यंत घनपाठ असायला पाहिजेत. आपण एकदा थोडी घनांची उजळणी घेऊया. सांगा मला 1 चा घन किती? 1 2 चा घन 8 3 चा घन 5 चा घन 125. 6 चा घन 216. 216. 7 चा घन 343. 343. बरोबर आहे. 8 चा घन 512. 512. 9 चा घन 729. 729 आणि पुन्हा 10 चा घन 1000. बरोबर. 11 चा घन 1331. 1331. 12 चा घन 1728. 1728. बरोबर. 13 चा घन 2100. 117. 14 चा घन 2744. 15 चा घन 3375. 3375. 16 चा घन 4096. 4000. बरं ठीक आहे. एवढं तुमचं घन कमीत कमी पाठ असायला हवेत. तसं 20 पर्यंत पाहिजेत, परंतु कमीत कमी 16 पर्यंत तरी पाठ असावेत. आता मला सांगा एकक स्थानी कुठे शून्य दिसतंय का रे? घनाच्या एकक स्थानी आहे 1000 मध्ये.
एकक स्थानी 1000 दिसते आहे, हो एकक स्थानी 2 सुद्धा आहे, एकक स्थानी 3 आहे, एकक स्थानी 4, एकक स्थानी 5, एकक स्थानी 6, एकक स्थानी 7 पण आहे, एकक स्थानी 8 आहे आणि एकक स्थानी 9 आहे. नको म्हणजे घनाच्या नको एकक ना. स्थानी 0 पासून 9 पर्यंतचा कोणताही कशामध्ये अंक पण असू होतं ना शकतो. मोठं. अरे आपापसात नको बोलू ना. नका. ते तसं पकडायला पण असं घ्यायला पण होत नाही. आपण यापूर्वी पाहिलं होतं ज्या वर्ग संख्या होत्या त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी हे अंक येत नव्हतं बघा. 2, 3, 7 आणि 8 हे अंक येत नव्हतं बघा वर्ग संख्येच्या एकक स्थानी. मात्र घन संख्येच्या एकक स्थानी 0 पासून 9 पर्यंत सर्वच अंक येत आहेत. म्हणजे आपण एकक स्थानच्या अंकावरून ती संख्या घन आहे की नाही हे शोधू शकत नाही. फक्त आता इथं घनाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो हे काढू शकतो पहा. आता घनाच्या एकक स्थानी जर 1 असेल बघा इथे मी घन लिहितो आणि पुढे मी घनमूळ लिहितो. घनाच्या एकक स्थानी जर 1 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 1 असतं. आता घनाच्या एकक स्थानी 2 असेल तर 8 चा घन 512, 512 मध्ये एकक स्थानी 2 आहे. मग त्याचं जे घनमूळ आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे तर 8 आहे. आता घनाच्या एकक स्थानी जर 3 असेल 7 चा घन 343, 343 चं एकक स्थान 3 आहे. मग घनमुळाच्या एकक स्थानी किती आहे 7 आहे. आता घनाच्या एकक स्थानी जर 4 असेल 64, मग घनमुळाच्या एकक स्थानी 4च आहे. त्यानंतर घनाच्या एकक स्थानी 5 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 5 असतं पहा. पुन्हा घनाच्या एकक स्थानी 6 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 6, घनाच्या एकक स्थानी 7 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 3, घनाच्या एकक स्थानी 8 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 2 आणि घनाच्या एकक स्थानी 9 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 9. आता हे थोडं ऑब्झर्वेशन तुम्ही करा आणि मला सांगा कोणतं अंक समान येत आहेत. बघा 1 1, पुन्हा 4 4, पुन्हा 5 5, पुन्हा 6 6 आणि शेवटी 9 9. म्हणजे घनाच्या एकक स्थानी 1 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 1, घनाच्या एकक स्थानी 4 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 4, घनाच्या एकक स्थानी 5 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 5, घनाच्या एकक स्थानी 6 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 6, घनाच्या एकक स्थानी 9 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 9. मग आता 2 3 7 8 हे लक्षात ठेवा. 2 3 7 8 म्हणजे हे कसं लक्षात ठेवायचं. आपण पाहिलं होतं एकक स्थानी 2 3 7 8 असेल तर ती संख्या वर्ग नसते. म्हणजे 2 3 7 8 लक्षात आहे. मग हेच आहेत बघा इथे अंक 2 3 7 8. म्हणजे घनाच्या एकक स्थानी 2 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 8, घनाच्या एकक स्थानी 3 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 7, घनाच्या एकक स्थानी 7 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 3 आणि घनाच्या एकक स्थानी 8 असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी 2. आता हे पुढचा अंक कसं लक्षात ठेवायचं बघा. अंकांची बेरीज 10 येते बघा. 2 आणि 8 ची 10, पुन्हा 3 आणि 7 ची 10, 7 आणि 3 ची 10 आणि 8 आणि 2 ची पण 10 येते. बर आता तुम्हाला विचारतो काय होते तुमच्यापैकी काही विद्यार्थी गोंधळ करतायत त्यामुळे सर्वांना मला माईक बंद करावं लागतंय. आता मी पुन्हा फोन करतो तास संपल्यानंतर. एका विद्यार्थ्याचा फक्त क्रमांक आहे त्याने नाव टाकलं नाही बघा. बर मला सांगा आता इथं मी घन लिहितो आणि त्याच्या पुढे घनमूळ लिहितो.
सांगा आता मग. घनाच्या एकक स्थानी 2 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 8 एकच ना. घनाच्या एकक स्थानी 2 असेल तर 8 2 3 बाजूला ठेवतो. सांगा 3 एकक स्थानी असेल तर 7 पण बाजूला ठेवतो. 3 पण बाजूला ठेवतो. घनाच्या एकक स्थानी 4 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 4. घनाच्या एकक स्थानी 5 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 5. घनाच्या एकक स्थानी 6 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 6. आणि घनाच्या एकक स्थानी 9 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 9. राहिलं कुठलं मग? 2 2 3 7 8 3 7 आणि 2 3 7 8 आता सांगा घनाच्या एकक स्थानी 2 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी किती असणार? 8 किती 10 येतं 8. 7 3 2 घनाच्या एकक स्थानी 3 असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी 7. 3 आणि 7 10. पुन्हा 7 ला 3 आणि 8 ला 2. राहील काही सर्वांचं लक्षात? आदिश्री भुजबळ, आदिश्री सुनील भुजबळ, माईक बंद करायचा. सर माझं बंदच आहे. अनुज भुजबळचं चालू आहे. अनुज आहे का? वारंवार सूचना देऊन सुद्धा तुमचा माईक चालू राहतोय. बर, आता आपण काही ऋण संख्येचं घन पाहूया. ऋण 7 चा घन किती येईल? ऋण 7 चा आपण 3 वेळा गुणाकार करूया. जे ऋण 7 गुणिले ऋण 7 आणि गुणिले ऋण 7. आता ऋण 7 चा 2 वेळा गुणाकार केल्यानंतर त्याला आपण वर्ग म्हणतो. मग ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि 7 चा वर्ग 49 आणि त्याला पुन्हा ऋण 7 न गुणूया. आता ऋण आणि धनचा गुणाकार ऋण असतो आणि 49 आणि 7 चा जर गुणाकार केला तर तो किती येणार? 343. याच्यावरून एक वाक्य लक्षात तुमच्या आलं असेल. ऋण संख्येचा घन काय असतो रे? ऋण की धन? ऋण. हा बरोबर. ऋण संख्येचा घन ऋण असतो. ऋण संख्येचा घन काय असतो? ऋण संख्या असतो. आता हे झालं घनाच्या बाबतीमध्ये. आता मी तुम्हाला एक घनमूळ काढू. घनमूळाचं सिंबॉल काय आहे रे? अशा पद्धतीने सिंबॉल आहे बघा. मग मी तुम्हाला 1331 दिलं. सांगा याचं घनमूळ किती येणार? 11. अगदी बरोबर 11. आणि इथं जर तुम्हाला असं दिलं वजा 1331 याचं घनमूळ किती? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं ऋण संख्येचा घन ऋण संख्या असतो त्याच पद्धतीनं ऋण संख्येचं घनमूळ सुद्धा काय असतं? ऋणच असतं. आता काही आपण दशांश अपूर्णांक घेऊया. उदाहरणार्थ 0.7 चा घन सांगा किती येणार? अगोदर आपण 7 चा घन किती घेऊया? 343. नंतर 1 आहे अंक. मग 1 ची तिप्पट किती रे? 1 ची तिप्पट 3. म्हणजे दशांश नंतर 3 अंक येतील. लिहिलं बरोबर आहे? हो सर. आता मला सांगा 0.07 चा घन किती येणार? 7 चा घन 343. 0.0003. 2 ची तिप्पट 6 म्हणजे दशांश नंतर 6 अंक आले पाहिजेत. बरोबर आहे का लिहिलेलं बघा? हो सर. आता आपण काही संख्येची घनमूळ काढूया.
0.216 ह्याचं उत्तर किती येईल सांगा? 0.6 म्हणजे इथं दशांश नंतर जर 3 अंक असतील तर त्याच्या 1/3 म्हणजे एकच अंक असणार दशांश नंतर घनमूळ काढल्यानंतर. अगदी अशाच पद्धतीचा अजून एक येतो 0.5 टाइम्स 0 आणि नंतर 8. सांगा याचं किती येईल उत्तर? 8चं घनमूळ 2 माहित आहे. इथं दशांश नंतर मग 6 जर 3 बरोबर आहे ना? हो सर. एखादी संख्या घन आहे की घन नाही हे ओळखण्यासाठी दशांश चिन्हानंतर जी अंकांची संख्या आहे ती 3च्या पटीत असायला पाहिजे. म्हणजे दशांश नंतर 3 अंक असायला पाहिजेत किंवा किती असायला पाहिजेत? 6. बरोबर आहे ना? आता इथं बघा दशांश नंतर 3 अंक आहेत म्हणून ही घन संख्या आहे. इथं दशांश नंतर 6 अंक आहेत म्हणून ती सुद्धा काय आहे? घन संख्या आहे. म्हणजे एखादा दशांश अपूर्णांक घन आहे की नाही हे ओळखण्यासाठी दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या ही 3च्या पटीत असायला हवी. बर बेसिक माहिती सर्वांना समजली का घनमुळाच्या संदर्भामध्ये? हो सर. हा आता आपण आपलं उदाहरण घ्यायला सुरुवात करूया. ओके 24 एकच मिनिट थोडं माईक तुमचा बंद करतो. $24,389 चे घनमूळ किती? मी अगोदर याच्यासाठी घनमुळाचे एक सिम्बॉल देतो पहा. 24,389. आता ही कुणाची घनसंख्या आपली पाठच नाही. आपली 4096 हा 16चा घन आहे इथपर्यंत पाठ आहे. 4096 नंतरच्या घनसंख्या आपल्या पाठ नाहीत. मग आता ह्याची एक क्लुप्ती आहे. काय करायचं? हे जे शेवटचं एकक दशक आणि शतक स्थानचा अंक आहेत त्याला मी काय करतो असा गोल करतो पहा. आता इथं ही 3 अंकी संख्येला जो मी गोल केलाय त्यात एकक स्थानी 9 आहे. आता मगाशी तुम्हाला सांगितले घनाचे एकक स्थानी 9 असेल तर घनमुळाचे एकक स्थानी काय असतं हे झालेलं आहे आपलं. घनाचे एकक स्थानी जर 9 असेल मला वाटते 2, 3, 7, 8 हे फक्त वेगळे आहेत. बाकी सगळीकडे सेमच आहे. म्हणजे घनाचे एकक स्थानी जर 9 असेल तर घनमुळाचे एकक स्थानी सुद्धा 9च असतं पहा. आता हे 3 अंक विचारात घ्यायचं नाहीत. उरलेली 2 अंकी संख्या कुठली उरली? 24. आता आपलं सुरुवातीचं काही घनपाठ आहेत बघा. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27. आता ही जी 24 संख्या उरलेली आहे मग 24च्या अगोदरची घनसंख्या कुठली? 24 पेक्षा मोठी 27 आहे. त्यामुळे 27 आपल्याला घेता येणार नाही. मग 24 पेक्षा लहान घनसंख्या कुठली आहे? तर 8 आहे. आणि 8 हा कोणाचा घन आहे? 2चा आहे. मग 2चा घन मधलं 2 हा पाया घ्यायचा आणि तो 9च्या डाव्या बाजूला लिहायचा. म्हणून याचं उत्तर काय आलं? 29 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा किती छोटी आणि सोपी क्लुप्ती आहे. सर्वांना समजते का बघा? सर्वांना समजलं का काय केलं मी? हॅलो. हो सर. हो सर. ठीक आहे. पुन्हा उदाहरण अजून ह्या टाईपचे आपल्याला येणार आहेत. हा आता हा प्रश्न क्रमांक 2 आहे. 8 चा घन अधिक 7 चा घन अधिक 6 चा घन
वजा 5चा घन अधिक 4चा घन अधिक 3चा घन आणि छेदस्थानी आहे वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 49. आता ह्या तिघांच्या घनांची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागणार आहे. आता सांगा 8चा घन किती, 512. पुन्हा 7चा घन किती, 343 आणि 6चा घन 216. आता ह्या तिघांची बेरीज करून मला सांगा किती येते. हा सांगा पाहू. $512 अधिक 343 अधिक 216 केली का कुणी? 1070 सर. 1070. 1071 सर. 1071. 1071. आता ह्या तिघांच्या घनांची बेरीज. मग 5चा घन 125 अधिक 4चा घन 64 आणि 3चा घन 27. या तिघांची करा बेरीज. चला दोनशे सोळा. 216. 216. आता इथं मला सांगा 4चं वर्गमूळ किती रे? इथे 4चं वर्गमूळ 2 आणि 49चं वर्गमूळ किती, 7. 7. आणि म्हणजे ते 2 आणि 7ची बेरीज किती येणार, 9. 9. बरोबर. आता मग आपण हे मांडूया. पहिल्या ब्रॅकेट मधील 3 घनांची बेरीज किती आली आपली, 1071. वजा दुसऱ्या ब्रॅकेट मधील घनांची बेरीज किती आली, 216. आणि भागिले म्हणजे छेदामध्ये 4चं वर्गमूळ आणि 49चं वर्गमूळ यांची बेरीज किती आली ती, 9. आता अंशातील वजाबाकी करा. अंशातील वजाबाकी 855. अगदी बरोबर. किती, 855 आणि छेदामध्ये 9. आता 9 न भागा 855 ला, 95. 45. आहे का पर्याय? पर्याय काय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. त्यानंतर क्रमागत सम व विषममूळ संख्यांच्या घनांच्या बेरजेत पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घन संख्या मिळेल. आता मला सांगा, सममूळ संख्या एकच आहे ना रे? सममूळ संख्या एकच आहे ना? हो. कोणती, 2. आणि क्रमागत म्हणजे त्या समसंख्येनंतरची विषम संख्या कुठली? क्रमागत म्हणजे 2 नंतरची लगीच संख्या, बरोबर 3. आणि यांच्या घनांची बेरीज करायची म्हणजे 2चा घन आणि 3चा घन यांची काय करायची, बेरीज करायची. किती ती बेरीज सांगा, 2चा घन 8 आणि 3चा घन 27. 35 बरोबर. मग या 35 मध्ये कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण, मला सांगा 2 अंकी पूर्ण घनसंख्या कोणती रे? 2 अंकी पूर्ण घनसंख्या, 64. हा बरोबर आहे. किती, 64. मग 35 मध्ये किती मिळवल्यानंतर 64 येणार, 29. करून बघा एकदा, बरोबर आहे का? आहे. 35 मध्ये जर 11 मिळवलं तर 46 येते ना. 46 ही काय घनसंख्या नाही.
समजा 21 मिळवलं 35 मध्ये, 45, 55, 56 पण घनसंख्या नाही, आणि 35 मध्ये 19 मिळवलं तर 45, 54, 54 सुद्धा घनसंख्या नाही, म्हणजे 29 नाही. मिळवल्यानंतर घनसंख्या येते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 3 आहे. पर्याय क्रमांक माईक बंद ठेवा. कोणाचा माईक चालू आहे? अजून मग आवाज येतोय. कोणाचा माईक चालू आहे बघा रे. ठीक आहे. 1 ते 6 मधील सममूळ संख्येचा घन हा 6 ते 10 मधील मूळ संख्येच्या घनातून वजा केल्यास येणारी वजाबाकी किती? आता 1 ते 6 मधील सममूळ संख्या कोणती रे? 2, 4, मग आपण इथं 2 चा घन करूया. किती 2 चा घन? 8, 2 चा घन 8. आणि 6 ते 10 मधील मूळ संख्या कोणत्या रे? 6 ते 10 मधील मूळ संख्या 7 ना? मग त्या 7 चा घन किती? 343. बरोबर, 343. 343. मग 7 च्या घनामधून म्हणजे 343 मधून 2 चा घन जर वजा केला म्हणजे 8 वजा केलं, किती वजाबाकी आहे? 335. आहे का पर्याय बघा? क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढं 5 चा घन वजा 4 चा घन अधिक 1 चा घन यातून मिळणाऱ्या संख्येला पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येने भागल्यास 31 ही मूळ संख्या येते? अगोदर याचं उत्तर काढूया. 5 चा घन किती रे? 125. वजा 4 चा घन 64 अधिक 1. 1 चा घन 1. आता 125 मधून 164 वजा केल्यावर किती येते वजाबाकी बघा? 61. आणि त्यामध्ये 1 मिळवा. 62. हा. आता 62 या संख्येला कोणत्या संख्येनं भागल्यास 31 ही मूळ संख्या येईल? सांगा आता. 62 ला कशानं भागल्यानंतर 2. 31 उत्तर येईल? 2. अगदी बरोबर. कारण 62 ची निमपट 31 आहे. मग 2 कुणाचं उत्तर आहे रे? 8 चे घनमूळ. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक बरोबर. पुढचा प्रश्न 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन यांच्या बेरजेचे वर्गमूळ कोणती संख्या? सांगा. 1 चं घन किती? 1. 2 चं घन 8. 3 चं घन 27. 27. 4 चं घन 64. 64 आणि 5 चा घन 125. चला ह्यांची बेरीज करा. चला 225. 225. 225. बरोबर. यांची बेरीज 225. आता 225 चं वर्गमूळ विचारलंय. मग 225 15. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. आपण सध्या 8.3 चालू केला. मगाशी उदाहरण सॅम्पलची झाली. आता 8.3 मधला पहिला प्रश्न आपण आता सोडवला. दुसरा प्रश्न 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समज संख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो? आता 1 ते 9 मधील विषम संख्या सांगा कुठल्या? 1, 3, 5, 7, 1, 3, 5, 7, 9. 3, 5, 7. 5, 7. 3, 5, 7.
1 आणि 9 घ्यायचे का? नाही. नाही सर. बरं आपण 3, 5 आणि 7 घेऊया अगोदर, बघूया काय येते. 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून मग ह्या तिघांची बेरीज करा. 15 15 आणि याचा वर्ग करा. 225. 225. आता समसंख्येच्या बेरजेचा वर्ग म्हणजे या दोघांच्या दरम्यानच्या समसंख्या कुठल्या रे? 2 4 6 2 4 6 8. हा, यांची बेरीज करा. 20. 20. याचा वर्ग करा. 400. 400. आता काय सांगितले बघा, 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजा केली असता. आता ह्याच्यातून हे वजाच होत नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांनी 1 आणि 9 धरले बरं का. त्यांनी 1 ते 9 यामधील मध्ये 1 पण धरलेला आहे आणि इथं 9 पण धरलेला आहे. मग सांगा किती येईल इथं? 15 जागेवर किती येईल? 16. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 9 18, 18 आणि 25. आणि मग 25 चा वर्ग किती? 625. अगदी बरोबर. मग 625 ही 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेचा वर्ग आहे आणि समसंख्येच्या बेरजेचा वर्ग आपला 40 आला आणि त्यात अजून 9 मिळवूया, म्हणजे 400 मध्ये 9 मिळवल्यावर किती येणार? 409. आता कोणाची वजाबाकी करायची सांगा? 425 वजा 409. 425 वजा 409. 425 मधून 409 वजा करूया. किती ती वजाबाकी? वजाबाकी करून पहा. 216 आणि 216 हा कोणाचा गण आहे? म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा, 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील फरक किती? असा प्रश्न आहे. चला 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया आपण. 1 + 2 + 3 + 5. 15. किती आली? 15. याचा घन, इथं घन झालंय हा, चुकून इथं घन पाहिजे. या 15चा घन किती? 200. मगाशी झालंय की. 3375. हा, आता या संख्याच्या विरुद्ध संख्या कुठल्या रे? 1 ची विरुद्ध संख्या वजा 1, 2 ची वजा 2, 3 ची वजा 3, 4 ची वजा 4 आणि 5 ची वजा 5. आता यांची बेरीज किती येणार? 15 ची येणार. वजा 15. समान चिन्ह येणार, वजा 15. त्याचा घन किती येणार? ऋण संख्येचा घन. मग यांच्यातला फरक विचारलाय ना. 3375 वजा 0. मग वजा वजा अधिक होणार नाही, वजा वजा अधिक. करून बघा बेरीज ह्या दोघांची किती येते. 6750. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. बरोबर. प्रश्न चौथा, 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गांची बेरीज किती? आता 729
वाटल्यास मी असं सिम्बॉल करतो अगोदर घनमुळाचं. 729चं घनमूळ आणि 64चं घनमूळ. अगोदर यांची घनमूळ मला सांगा किती येणार. 729चं घनमूळ किती? 64चं घनमूळ किती? 4. आता यांच्या वर्गमूळांची बेरीज विचारलं. मग याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ करा बेरीज. चला 3 अधिक 2 वर्गमूळ किती आली बेरीज? क्रमांक 3. अरे पुढचा सांगताय. माईक बंद करा सर्वांनी, माईक बंद करा. हा, आता या संख्येचं घनमूळ विचारलेलं आहे. मी अगोदर घनमुळाचं सिम्बॉल काढतो. वजा 4913. आता ऋण संख्येचं घनमूळ ऋण असतं, त्यामुळे तर ऋण चिन्ह देऊया. आता मगाशी सांगितलं घनाचे एक स्थानी जर 3 असेल तर घनमूळाचं किती असतं? 7. हा एक पर्याय कट झाला आणि हा पण पर्याय कट झाला, कारण 7 पर्यायाची 2च आन्सर आहेत, पण ऋण पर्याय एकच आहे ना. म्हणजे वजा 17 पर्याय क्रमांक 1. ऋण संख्येचं घनमूळ ऋण संख्या असतं. ऋण संख्येचं चिन्ह आहे त्यामुळे पुढचा प्रश्न 6वा. 36च्या पुढची 15व्या विषम संख्येचा घन. आता मला सांगा 36 पुढील म्हणले की पुढच्या दिशेनं बाण करा. कितवी संख्या? 15वी. कोणती संख्या विचारली? विषम. 15वी विषम. 36. आता मी एक दिवशी तुम्हाला सांगितले ही संख्या आहे सम का विषम सांगा. 36 समच्या पुढची कोणती संख्या काढायची आपल्याला? विषम. मग समच्या पुढची विषम काढताना कोणतं सूत्र वापरायचं सांगितलं रे? मग ही ए ची किंमत 36 घ्यायची आणि बी ची किंमत 15 घ्यायची. टाकूया किमती सूत्रामध्ये आपण. ए ची 36 अधिक 2 गुणिले बी ची किती? 15 वजा 1. आता ही अगोदर पदावली सोडताना हा गुणाकार करा. 15 दुनी 30. 30 आणि 36 किती रे? 65. त्यातून 1 वजा केला किती येणार? 65. बरोबर आहे ना? मग आपल्याला काय विचारलंय? 65चा घन विचारलाय ना. 65चा घन. आता घन आपला पाठ नसेल तर 65चा वर्ग गुणिले 65 करूया. अरे काय चाललंय? कोणाचा आवाज येतोय? माईक चालू आहे. हॅलो. नाही पण तिचा घ्यायची तूच नाही घेतलं. अर्जुन विकास देशमुख. अर्जुन विकास देशमुख. किती वेळ तुमचा माईक चालू आहे रे? असेल 3रा किंवा 4था. माईक चालू. बर 65चा वर्ग गुणिले 65. आता 65चा वर्ग करताना एक स्थानी 5 आहे, मग 5चा वर्ग 25 करायचा आणि 6 आणि 6 नंतरचा अंक 7चा गुणाकार. 6 7 42 आणि पुन्हा गुणिले 65 करायचं.
4225 गुणिले 65 हा जर गुणाकार तुम्ही केला तर तो येतोय 2,74,725. मग 2,74,725 हा पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती? आता यापूर्वी मी तुम्हाला दशकातील सर्व संख्यांची बेरीज कसं करायचं हे सांगितलेलं आहे. आता 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा आपण बेरीज अगोदर करूया. आता मी 11 ते 20 लिहितो. 11 ते 20 पर्यंतची बेरीज करताना 11च्या अगोदरची संख्या घ्यायची 10, त्याला 10 गुणायचं आणि त्यामध्ये 55 मिळवायचं. अशी क्लुप्ती त्या दिवशी झालेली आहे आपली. मग 10 10 100 आणि 100 आणि 55 ची बेरीज किती येणार? 155. 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आली 155. अकरा ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून, मी प्रश्न एकदा वाचतो बघा पुन्हा. 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून म्हणजे याचा घन करायचा आहे. याचा काय करायचा आहे? घन करायचा आहे. आता 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन वजा केल्यास, आता 1 ते 10 पर्यंतची आपण बेरीज घेऊया. 1 ते 10 पर्यंतची बेरीज. आता 1 ते 10 पर्यंतची बेरीज ही नेहमी 55 असते. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असते? 55. आता 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून म्हणजे 155 चा घन करायचा. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन वजा करायचा. मग 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आली 155, त्याचा घन करायचा आणि ह्या दोघांची काय करायची? वजाबाकी. म्हणजे 155 चा घन वजा 55 चा घन. आता हे जर तुम्ही सोडवलं, आता इथे मी वेळ घालवत नाही सोडवण्यामध्ये, तर याचं उत्तर येते 35,57,500. 35,57,500 म्हणजे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8, 216 व 512 या संख्यांच्या घनमुळांच्या लसावी व मसावीची जोडी कोणती? आता 216 जर तुम्ही घनमूळ काढलं तर ते 6 आहे आणि 512 जर घनमूळ काढलं तर 8 आहे. आता ह्या दोघांचा आपण पहिल्यांदा मसावी काढूया. ह्या दोघांना 2 न भाग जातोय बा, जे 2×6 आणि 2×4 8. आता ह्यांचा पहिल्यांदा आपण मसावी काढूया. म्हणजे मसावी ही डावीकडची संख्या आहे, तो मसावी आहे पा. मसावी किती आला? 2. आणि जो लसावी आहे तो 2 आणि तळाच्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 4. मग 2×6 आणि 6×4 मग लसावी अगोदर लिहायचा आहे, म्हणजे लसावी 24 आणि मसावी 2. मग 24 व 2 म्हणजेच पर्याय क्रमांक किती येतोय पहा, तर 4 येतोय. पर्याय क्रमांक 4 येतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 13 व 7 यांचा गुणाकार हा कोणत्या
दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे. आता 13 आणि 7चा सर्वप्रथम आपण गुणाकार करूया. 13 7 91. मग 91 कुठल्या दोघांच्या घनांची बेरीज येते आपण हे जर चेक केलं, आता सगळं तुम्हाला हे चेक करावं लागणार आहे. आता इथं मी 3चा घन आणि 4चा घन हा पर्याय क्रमांक समजा 2 सिलेक्ट केला. बघूया आपण 91 येते का. 3चा घन अधिक 4चा घन, 3चा घन 27 आणि 4चा घन 64. आता इथं 7 आणि 4 11, चला 1 7 2 8 आणि 1 9. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 4च्या घनाची बेरीज 91 येते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे, 2 आहे. आता स्वाध्याय 8.3 पूर्ण झाला. आता स्वाध्याय 8.4. जर 135 आणि 25चा गुणाकार 3375 असेल तर बघा कशाचं घनमूळ विचारलेलं आहे, तर 3.375 याचं घनमूळ किती. आता ह्याचा विचार नाही केला किंवा ह्याचा आपण वापर नाही केला तरी चालतंय, कारण 3375चं घनमूळ आपल्या सर्वांचं पाठ आहे 15. आता इथं दशांश नंतर 3 अंक आहेत. मग 3 ला जर 3 न भागलं तर 1 येतोय भागाकार, म्हणजे घनमूळ काढल्यानंतर दशांश नंतर एकच अंक येणार. म्हणजे याचं उत्तर 1.5 म्हणजे पर्याय क्रमांक काय येते, 2 येते. पहा 0.004096चं घनमूळ व 5.832 चे घनमूळ यांची बेरीज x आहे, तर x चं वर्गमूळ किती. आता हे मला माहिती आहे बरं का, मगाशी आपण 16चा घन पाहिला होता बघा. मग 4096चं घनमूळ आपलं पाठ आहे किती, तर 16 आहे. मग ह्याचं घनमूळ पाठ आहे का, मगाशी आपण जे घन पाहिलं होतं का नाही त्यामध्ये 5832 पण कुठेतरी असणार आहे बघा. तर मी बाजूला करून बघतो. एकक स्थानी 2 आहे. घनाचे एकक स्थानी जर 2 असेल तर घनमूळाचे एकक स्थानी 8 असणार. मग 18 वगैरे ते करा बघा. 18चा घन साधारणतः 18चा वर्ग 324 आहे ना, आणि गुणिले 18 करून पाहतो. 8 चौक 72, चला 7, 18 दुनी 36 आणि 7 43, चला 4, 8 त्रिक 54 आणि 4 58. बरोबर आहे. म्हणजे 5832चं घनमूळ 18. हा आता इथे सांगितलंय 0.004096चं घनमूळ किती. आता 4096चं घनमूळ आपलं 16 आलंय. पहा आता दशांश नंतर 6 अंक आहेत. मग घनमुळामध्ये दशांश नंतर 6 ला 3 न भागायचं म्हणजे 2 येणार. म्हणजे दशांश नंतर 2 अंक असलं पाहिजे, म्हणजे 0.16 येणार. आता बेरीज विचारले त्यामुळे इथं मध्ये बेरीजचं चिन्ह. आता 5832चं घनमूळ आपलं 18 आले. आता इथं बघा दशांश नंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत. मग 3 ला 3 न भागल्यावर 1 येणार, म्हणजे 1.8 येणार उत्तर. आणि या दोघांच्या घनमुळांची बेरीज तुम्हाला x दिली. आता यांची बेरीज करून बघूया. इथं 8 आपण एक 0 घेऊया. 6 आणि 0 6, 8 आणि 1 9 आणि 1 काला 1, 1.96 येते. आता आपल्याला x चं वर्गमूळ विचारलेलं आहे, त्यामुळे x ची किंमत आपण वर्गमूळ चिन्हात टाकूया. 1.96. आता 196 हा 14चा वर्ग आहे, त्यामुळे इथं 14 लिहितो. आता वर्गमूळ आहे, दशांश नंतर 2 अंक असलं की वर्गमूळात दशांश नंतर त्याच्या निम म्हणजे एकच अंक असणार, म्हणजे 1.4 येणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असा आहे. प्रश्न क्रमांक 3, 712 अधिक 3136चं वर्गमूळ भागिले 12. आता p ची किंमत अगोदर सर्वप्रथम काढूया. 712 अधिक
आता 3136 जर वर्गमूळ तुम्ही पाहिलं तर ते 56 येते पहा. आणि ह्या बेरजेला आपण पुन्हा 12 भागणार आहोत. अंशातील जर बेरीज केली तर 768 येते पहा. आणि भागिले 12. 1272 आणि 12×48. म्हणजे पी ची किंमत 64 आली. आपल्याला पी चं घनमूळ विचारलंय. काय विचारलंय? तर पी चं घनमूळ. मग पी चं घनमूळ काढत असताना पी ची किंमत आपण 64 टाकूया. आणि मग 64 चं घनमूळ किती? तर 4. आणि पर्याय क्रमांक 1 येते बघा तिसऱ्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. 24,336 चं वर्गमूळ व 60 यांच्या बेरजेचं घनमूळ. आता साधारणतः हा कोणाचा वर्ग आहे? आपलं 90 चा वर्ग 8100 ना, 100 चा वर्ग 10,000. असं करत जाऊया आपण. 110 चा वर्ग किती रे? 110 चा वर्ग एका शून्याचं 2 शून्य करूया. आणि 11 चा वर्ग 121. 12,100 म्हणजे ह्याच्यापेक्षा फार मोठं पाहिजे. आता आपण 200 चा जर काढला, 200 चा वर्ग बघूया किती येतोय. 2 शून्याचं 4 शून्य घेऊया. आणि 2 चा वर्ग 4. 40,000. म्हणजे 200 फार पुढे गेलं. आपण 150 घेऊन पाहूया. 150. एका शून्याचं 2 शून्य आणि 15 चा वर्ग किती? 225. हा 22,500. आता बघा त्यापेक्षा मोठी संख्या दिसते 24. 24,336. मग आता 150 पेक्षा मोठं 155 घेऊन बघूया किती येते. 155 चा वर्ग. इथं 5 आहे. मग 5 चा वर्ग किती? 25. आणि 15 आणि 16 चा जर गुणाकार केला तर बघूया किती येतोय. 15 आणि 16 चा गुणाकार. 16 85. चला 8 16 1 16 आणि 8 24. 240 टाकतो. म्हणजे 24,025. आता 24,025 पेक्षा 24,336 मोठा आहे. म्हणजे मला 156 येऊ शकते. 156 येणार. करून बघा. इथं एकक स्थानी 6 आहे. म्हणजे इथं एकक स्थानी 6च असणार. म्हणजे 24,336 येणार पहा. म्हणजे 24,336 चं जे वर्गमूळ आहे 156 आलं पहा. 156. आता इथं 24,336 चं वर्गमूळ किती आलं? 156. आणि 60 यांची बेरीज करायची. अधिक 60. किती ती ह्या दोघांची बेरीज? तर 216. आणि आपल्याला या दोघांच्या बेरजेचं घनमूळ विचारलंय. म्हणजे 216 चं घनमूळ विचारलेलं आहे. आणि 216 चं घनमूळ किती येते मग? 6 येते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चौथ्याचं पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा. 0.216 च्या घनमुळाच्या घनमुळाचा 6वा घात. आता हे लिहिताना व्यवस्थित लिहितो. आता 0.216 चा अगोदर घनमूळ आपण काढूया. बघा मी इथं घनमूळ काढतो अगोदर. 0.216. आता 216 चं घनमूळ 6. आता इथं दशांश नंतर 3 अंक आहेत. म्हणजे घनमुळात एकच असणार. म्हणजे 0.6 उत्तर आलं. 0.216 च्या घनमुळाच्या घनमुळाचा 6वा घातांक. आता 0.6 याचं घनमूळ. घनमूळ म्हणजे घातांक 1/3 बरं का. घनमूळ म्हणजे घातांक किती? 1/3.
आणि याचा 6वा घात, मग पुन्हा घातांक स्थानी 6 लिहितो. आता घातांकाच्या नियमानुसार आपला घातांकाचा नियम असा आहे बघा, a चा m आणि कंसाचा n असा असेल तर घाताचा घात म्हणजे गुणाकार होतो, म्हणजे m आणि n चा काय होणार, गुणाकार होणार. अगदी या पद्धतीने आपण 1.3 आणि 6 चा गुणाकार घातांक स्थानी लिहिणार आहे. 1.3 आणि 6 चा गुणाकार लिहूया. 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 0.6 चा वर्ग येतोय पहा. आणि मग 6 चा वर्ग 36 आणि दशांश नंतर 2 अंक म्हणजे 0.36 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येते बघा. 5व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 4913 चे घनमूळ व 9261 चे घनमूळ यांची बेरीज x आहे. आता 4913 चं घनमूळ, 4913 हा कोणाचा घन आहे तुम्हाला मी सांगितले 20 पर्यंत घन पाठ करा मग लगेच लक्षात येईल. हा 17 चा घन आहे म्हणजे 4913 चं घनमूळ 17 आणि 9261 कोणाचा घन आहे तर तो 21 चा आहे. 9261 चं घनमूळ 21 आणि ह्या दोघांची बेरीज x आहे. मग आता बेरीज करून बघा. 7 अधिक 1 8, 2 अधिक 1 3 म्हणजे 38 आलं x ची किंमत. आणि आपल्याला x चा वर्ग विचारलेला आहे. x ची किंमत आपण 38 ठेवूया. 38 चा वर्ग काढताना 8 चा वर्ग 64, चला 6. 3 आणि 8 चा गुणाकार 24, 24 दुनी 48 आणि 48 6 54, चला 5 आणि 3 चा वर्ग 9 आणि 5 14 1444 म्हणजे पर्याय क्रमांक किती 1. पुढचा प्रश्न 7वा 12 चा घन गुणिले 15 चा घन छेद 4 चा घन गुणिले 5 चा घन भागिले 27/6. आता मी असं करतो 12 चा घन न करता 12 चा 3 वेळा गुणाकार लिहितो. 12 गुणिले 12 गुणिले 12. पुन्हा 15 चा घन म्हणजे 15 चा 3 वेळा गुणाकार लिहितो. 15 गुणिले 15 गुणिले 15. आता छेदस्थानी 4 चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4. पुन्हा 5 चा घन म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5. आता इथं जे भागिले आहे त्याचं गुणिले केल्यामुळे पुढची गुणाकारवित संख्या होणार म्हणजे 6 अंशात जाणार आणि 27 छेदात जाणार. आता इथं सिम्प्लिफाय करू. 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 त्रिक 12, 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि 5 एके 5, 5 त्रिक 15. आता ह्या 3 चा 3 वेळा गुणाकार केला तर 27 येतोय आणि त्या 27 ला हे 27 गेलं. मग आता बघा वर काय राहिलं 3 गुणिले 3 गुणिले 3 राहिलं आणि पुढे 6 आहे. आता ह्यांचा आपण गुणाकार करूया. 3 त्रिक 9 आणि पुढं 3 सक 18 आणि 18 आणि 9 चा जर गुणाकार केला तर 18 9 162 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आणि आजच्या तासिकेतला हा शेवटचा प्रश्न पहा. 1728 चे घनमूळ. आता 1728 चं जर घनमूळ तुम्ही पाठ केलं असेल तर माहित आहे 12 आणि 13,824 चं घनमूळ. आता हे घनमूळ मागाशी सांगितल्याप्रमाणे जर काढलं तर ते 24 येते. आता या दोघांची बेरीज करून बघा किती येते तर 36 येते. आणि त्या बेरजेचा आपल्याला वर्गमूळ काढायचे आणि ह्या 36 जर वर्गमूळ घेतलं तर इथे किती येते 6 येते.
म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला माझ्या मनाचं एक उदाहरण देतो. आपलं हे दोन्ही प्रॅक्टिस सेट म्हणजे स्वाध्याय संपलेला आहे. आता मी माझ्या मनाचं एक उदाहरण देणार आहे. बघूया आपल्यापैकी कोण करेक्ट उत्तर काढते याचं. व्हाईट बोर्ड शेअर करतो. एक तुम्हाला मी घनमुळाचं उदाहरण देतोय पहा. अं, 11,57,625 याची किंमत किती? तुमच्या माहितीसाठी मी 11चा घन बाजूला लिहितो. 11चा घन 1331, 12चा घन 1728, 13चा घन 2197, 10चा घन वर 1000 लिहिला. आता ह्या 3 अंकाला मी राऊंड करतो. आता घनाचे एकक स्थानी जर 5 असेल तर मगाशी सांगितलं होतं घनमुळाचे एकक स्थानी सुद्धा किती असतं? 5 असतं. घनाचे एकक स्थानी जर 5 असेल तर घनमुळाचे एकक स्थानी 5 असतं. आणि 1157 ते 3 अंक झाकून ठेवायचं, ते विचारात घ्यायचं नाही. 1157च्या अगोदरची घनसंख्या कुठली रे? हे 1331 पुढचे आहे. 1157 पेक्षा लहान घनसंख्या 1000 आणि 1000चं घनमूळ किती? 10. मग इथे मी 10 लिहिलं. याचं उत्तर आहे 105. अशा पद्धतीनं लाखातल्या कोटीतल्या कुठल्याही संख्येचं आपण काय काढू शकतो? घनमूळ काढू शकतो. ठीक आहे. आजचा घटक सर्वांना समजला का? हॅलो, ठीक आहे. तुमचा माईक बंद आहे त्यामुळे तुम्हाला रिप्लाय देता येत नाही. आज शिष्यवृत्तीचा निकाल लागलेला आहे. आज सकाळी रात्री 11 वाजता शिष्यवृत्तीचा रिझल्ट लागलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे. साधारणतः ग्रामीण असो किंवा शहरी असो 210च्या आत मार्क पडणारा कुठलाही विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनला नाही. त्यामुळे आपल्याला कमीत कमी 300 पैकी 220च्या वर मार्क असतील तर आपण शिष्यवृत्ती धारक होणार आहे. या दृष्टीने अभ्यास करा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.